MS मराठीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. मी शहर प्रतिनिधी संजीवनी आरबोळे. आज माढ्या दौऱ्याच्या रिपोर्टिंग दौऱ्यावर असताना काही भाविक भक्त आम्हाला रस्त्यामध्ये भेटलेले आहेत. तुळजापूरकडे मार्गस्थ होत असताना भाविक आपल्या सोबत आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. कुठे चाललाय तुम्ही? तुळजापूर पायवारी. किती दिवस झाले चालताय? आज 5वा दिवस आहे. कुठून आलाय? पंधारे आणि तालुका बारामती, जिल्हा पुणे. पण एवढं ऊन तापमान असताना तुम्ही अनवाणी असं चालताय, तुम्हाला त्रास वगैरे काय? अजिबात नाही. श्रद्धा? श्रद्धा. तुळजापूरला 10वी. दहावी किती असतात लोक दिंडीमध्ये? बोला की. 250-300. 250-300. जेवणाची सोय काय? मग छान आहे. मालक लोक देतात ते. बापू येशन बापू जगताप. मुक्काम कुठं असतो तुमचा? कोरडवाडीत. मजल मुक्काम करत जाता. आज कितवा दिवस आहे? आज 5वा दिवस आहे. अजून किती दिवस लागणार जायला? अजून 5 दिवस म्हणजे 9व्या दिवशी आम्ही पोहोचतो. एवढं तुमचं चालणं होतंय का दिवसभर? एवढं होतो. तापमान हा ऊन होतो असताना? होतो होतो. आम्ही देवीवरची चालतो. श्रद्धा. हा देवीवरची आणि श्रद्धा. जेवणाची वगैरे सोय? जेवण जिथं जिथं जा ठेपेच ठिकाणी असते. म्हणजे ही तुमची दिंडी आहे दिंडी आहे, पायवारी. मालक असतात का सोबत? हा सगळी मालकी सगळे सोबत गाड्या त्या सगळं आहे. काय सांगाल मावशी? किती वारी आहे तुमची? 5वी. अजून कोण सोबत मालक आहेत का? एकटे चालत तुम्ही? चालणं होतंय का तुम्हाला? होते पाणी वगैरे सगळे एवढं सगळी गरमीचं सगळी त्रास सगळी सहन? सोय आहे. आपण आपल्यासोबत अजून काही भाविक आहेत, आपण त्यांच्याशी जाणून घेऊ. काय सांगाल दादा? माझं नाव जगन्नाथ अप्पाजी पन्हाळे, राहणार पंधरे, तालुका बारामती, जिल्हा पुणे. हे दिंडी मालक येशिनू वकील जगताप हे जवळजवळ त्यांची परंपरा झाली, त्यांची वारी चालू आहे. माझे जवळजवळ 15 वर्ष आहे चालू. आता किती वर्ष आहे वारीचं? आता आम्हाला सांगता येणार, कारण आमच्या आधी लोकांनी चालू केलेली आहे. आता माझं वर्ष चालू आहे 15वे. माझ्या आधी लोकांनी बरेच वर्ष चालू केलेले आहे. या वारीमध्ये काय तुम्हाला अनुभव बराच आलेला आहे. आता ते काय सांगता येणार नाही का काय आले काय नाही ते, पण अनुभव भरपूर आलेले आहेत. पण एवढी श्रद्धा ठेवून तुम्ही अनवाणी एवढ्या उन्हाच वाऱ्याचं चालताय, तर त्याच्यामध्ये काहीतरी असं सुखद दुःखद अनुभव असेल ना? येणार की. त्याच्यावर माणूस चालते का? अनुभव आल्याशिवाय माणूस मोर चालत नाही. अनुभव जर नाही झाला तर माणूस कशाला घर सोडायचे? दिवसभर किती किलोमीटर चालतं? सरासरी 25 ते 30 किलोमीटरचा पल्ला होतो. मग एवढ्या तापमानात उन्हाची तीव्रता आणि पाणी वगैरे करतात, कशी सोय होती तुमची? पहाटे 4 वाजता सकाळची हलत्यात सगळी. 10 ते 11 वाजता तर मुक्कामच्या जेवणाच्या ठिकाणी जाते. ते जेवण करून 2-2:30 वाजता ते 3च्या सुमारास आपल्या हलत्यात 5-6 वाजता आपलं जाते. पण निसर्गाने एवढ्यात साथ दिली एवढ्या 2 दिवसात की ऊन हा प्रकार त्यांनी दावला नाही. आता किती दिवस लागतील तुम्हाला अजून पोहोचायला? 3 दिवस लागतील पोहोचायला. काय सांगशील दीदी? तू आता शाळा वगैरे सगळं सोडून या वारीमध्ये आली आहे. पहिल्याच वर्षी आहे. काय कसं वाटतंय? मस्त आहे. कितीला शाळेला जाते की नाही मग तू? डिग्रीला आता. आणि तरी सुद्धा मग विज्ञान आणि हे आपलं भक्ती मार्ग कसं काय म्हणलं करावं. सगळे करते म्हणून तू चालली हा. का? कसं वाटतंय मग या वारीमध्ये मस्त. चालताना? सगळ्यांची सोय वगैरे सगळी होती हो का छान व्यवस्थित? आहे, छान आहे. अजून तुझ्या सोबत कोण आहे? आहेत ना तेच मामा येतं, आत्या येतं. श्रद्धेत बळ असतं आणि सगळे ही श्रद्धा घेऊन चाललेले असते आणि सगळे एका कुटुंबाप्रमाणे 10 दिवस 9 दिवस आम्ही राहत असतो. चहा पाणी नाश्ता जेवण सरबत म्हणजे सगळ्या सोयी उत्तम असतात. कुणाला एक कसल्याही प्रकारचा त्रास होत नाही. आणि जरी झाला तरी गाड्या वगैरे असतात आमच्याबरोबर. लगेच त्या गाड्यातने बसतात आणि मग थोड्या अंतरावर त्या जातात. अगदी जास्त वयस्कर असलं त्यांना नाही जर चालवणं झालं तर त्या मग गाडीत बसून पुढच्या टप्प्यावर जाऊ शकतात. पण आम्ही एका कुटुंबाप्रमाणे राहतो 9 दिवस सगळे एकमेक. प्रत्येक जण वाड्या वस्त्यावरच्या सगळेजण असतात, लांब दूरच्या गावच्या असतात, पण सगळे एकत्र आल्यानंतर एका कुटुंबात प्रमाणे राहतो. जेव्हा आम्ही बसतो उठतो सुखदुःख वाटतं, एकमेकाचे अनुभव सांगतो, म्हणजे खूप आनंद वाटतो. अगदी प्रत्येक स्त्रीला हे माहेरही चालल्यासारखं वाटतं. हा तुळजापूर म्हणजे माहेर वाटतं आणि आनंद वाटतं. कारण कसं माणूस मनातलं सगळं बोलून जातं, सुखदुःख सांगतं, एकमेकाचे अनुभव सांगतं. त्याच्यामुळं खूप छान वाटतं. अगदी आपण जशी मोबाईलची बॅटरी जशी चार्ज करतो तसं आम्ही 9 दिवस ही आमची बॅटरी चार्ज करतो आणि वर्षभर अगदी फ्रेश राहतो. मोबाईल आणलाय की नाही मग सोबत? हो आहे, तर मोबाईल पण आहे. तर अगदी जाताना आम्हाला एकमेकाला प्रत्येकाला म्हणजे इतकं भरभरून येतो की इतक्या दिवस 9 दिवस आपण इतके एकत्र राहिलं, एका कुटुंबासारखं राहिलं. मग खूप मोठा अनुभव असतो आणि वर्षभर या आठवणी आमच्या बरोबर राहतात. तुम्ही सगळे सांसारिक लोक आहेत, सांसारिक. वेळ काढून कसं काय आलात मग? आणि मग घरी असतात, कुणाच्या सुना असतात, कुणाच्या मुली असतात, अगदी कुणाची सोय
सोय नसते तरी डब्याची सोय दुसरीकडे करून पण येतात 10 दिवस. अगदी काय म्हणतात ना, आवड असली की सवड होती तसं आहे. आणि किती वारी आहे तुमची? ही 7वी वारी काय माझी. या वारीमधला अनुभव तुमचा? अतिशय खूप अनुभव आहे खूप, कारण श्रद्धेत खूप बळ असतं आणि ताकद असतं. आणि आई भवानी तर ही आदिमाया आदिशक्ती आहे. ती अनंत ब्रह्मांडाची स्वामिनी आहे. नुसती नजर फिरवलीस तर अख्खं ब्रह्मांड उलथापालथ करण्याची ताकद तिच्यात आहे. मग आपल्यावर ती कृपा करणारच. आम्ही एवढं अनवाणी चालतो हे करतो म्हणजे तिच्यावर तिची छत्रछाया आमच्या सगळ्यावर आहे. आणि जेवढ्यांना प्रत्येकाला अनुभव आहे तिचे, अनेक जण सुखदुःखातनं तिनं बाहेर काढलेले आहे सगळ्यांना. मग देव तर भावाचं भुकेलंय, मग तुम्ही काय अपेक्षा मागणं ठेवून चाललंय काय देवाकडे? प्रत्येकाच्या हे अपेक्षा तर असतातच, अपेक्षा कधी नाही संपणाऱ्या असतात. संसारी माणूस म्हटलं की अपेक्षा आल्याच, ही अपेक्षा तर असतातच. पण मनात एक आशा पण असते की नेहमी की आम्हाला तू दे किंवा नको देऊ, पण तुझा विसर कधी न हो आम्हाला, अशी एक श्रद्धा असते. श्रद्धेत खूप बळ असतं आणि या श्रद्धेवरच आपण चालत असतो. कारण आपल्या पाठीशी कुणीतरी आहे आपलं सुखदुःख वाटणं. आमची मुलं बाळ जर घरी असले तरी आमच्यावर विश्वास असतो की आईचं लक्ष आमच्या सगळ्यावर आहे, म्हणून ही एवढी श्रद्धा आहे. सुखाचा होऊ दे. तर बघितलं तर अशा पद्धतीने आपण तुळजाभवानी दर्शनासाठी अगदी प्रामाणिकपणे निस्वार्थ भाव ठेवून देवासाठी देवाकडे चाललेले आहेत भक्त. आई राजा उदे उदे सदानंदीचा उदे उदे, बोल तुळजा भवानी माता की जय, शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय.